रायगड जिल्ह्यातल्या एका गावात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना गावकऱ्यांनी पिटाळून लावल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। त्यांनी गावातला व्हिडिओ सुद्धा ट्विट केलाय, पण यानंतर लगेच गावकरी पुढे आले आणि त्यांनी असा काहीही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं। पण यानंतर राऊतांनी जमीन व्यवहाराच्या दलालीचा आरोप नार्वेकरांवर केलाय, पण नार्वेकरांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत। बघूयात या प्रकरणात नेमकं काय काय घडतंय। हा व्हिडिओ अलिबाग तालुक्यातल्या म्हात्रोळी गावचा आहे आणि व्हिडिओत दिसतायत ते म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष भाजप नेते राहुल नार्वेकर आणि त्यांचे काही सहकारी। गावातील जमिनीच्या मोजणीवरून काहीतरी वाद असल्याचं या व्हिडिओत दिसतंय। गावात जमिनीच्या मोजणीला जमीन मालकांनी आक्षेप घेतला। यानंतर नार्वेकरांसह त्यांच्यासोबत असलेल्यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावलं। खासदार संजय राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट करत नार्वेकरांना गावात मारहाण झाल्यानं पळ काढावा लागल्याचा आरोप केलाय। इतकंच नाही तर नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही राऊतांनी केली आहे। माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे। माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत जिक्सा शहा, बरं का, QCI म्हणतात त्यांना, गुजरातचे, त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे जिक्सा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं? अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे? माझं तोंड उघडायला लावू नका। मी एक नाव घेतलेलं आहे, जिक्सा शहा, QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे, कळलं का? हां, तर ते कोणी त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते। का भांडण मिटवायला गेले होते काय? आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, तर पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली। तर राहुल नार्वेकर शेतकऱ्यांमधला वाद सोडवण्यासाठी गेले होते, त्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप करू नका असं नवनाथ बन यांनी म्हटलं। अलिबागच्या शेकडो एकर जमिनी तुम्ही दलाली करून, शेतकऱ्यांकडनं फसवणूक करून हे अनेकांना विकल्यात, आणि काही जमिनी तर तुम्ही स्वतः शेतकऱ्यांची फसवणूक करून स्वतःच्या नावावर घेतल्या। अलिबागमध्ये आलिशान फार्म हाऊस बांधून शेतकऱ्यांची फसवणूक संजय राऊत यांनी केलेली आहे। राहुल नार्वेकर 2 शेतकऱ्यांचा वाद सोडवण्यासाठी गेले होते, त्याची आणि बाकी व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध नाही। दोघांमधला वाद सोडवणं हा गुन्हा आहे का? संजय राऊत, तुम्ही अलिबागच्या बंगल्यामध्ये बसून काय धंदे करतायत? तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न देखील माहीत नाहीत, त्यामुळं विनाकारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बदनामी करू नका, त्या भानगडीमध्ये पडू नका। अलिबागमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना कसं लुटलं ते एकदा सांगायला लागलं तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही। या व्हिडिओवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर आता गावकऱ्यांचीही बाजू समोर आली आहे। जमीन मोजणीचा वाद सुरू असताना नार्वेकर तिथून जात असताना त्यांनी हा वाद बघितला आणि त्यानंतर हस्तक्षेप करत हा वाद आपापसात मिटवून टाका असं समजावून सांगितल्याचा दावा या गावकऱ्यांनी केलेला आहे। आणि या वादाचा नार्वेकरांशी काहीही संबंध नसल्याचंही सांगितलंय। जो व्हिडिओ मी व्हायरल केला तो शेजेलच्या आणि माझ्या प्रॉपर्टीच्या वादातून झालेला, मोजणीच्या वरून झालेला आहे। त्याच दरम्यान नार्वेकर साहेब या रस्त्यातून जात होते, ते जात असताना आम्हाला समजावून त्यांनी सांगितलं हा वाद तुम्ही आपसात मिटवून घ्या। तेव्हा नेमका त्यांचा त्या दरम्यान त्यांचा फोटो आलेला आहे, त्याचा फोटो आलेला आहे, आणि त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही, याचा कोणी गैरवापर करू नये। कर्मचारी आपल्या घरामध्ये आले होते असं नाही ना, तसा प्रकार काही घडलेला नाही कोणचा। कधीची घटना आहे? घटना कधी घडली? वाद हा कधी झाला? काल झाला का परवा? आता या शेतकऱ्याने जरी वादातून नार्वेकरांना क्लीन चिट दिली असली तरी बोलताना त्यांच्यावर दबाव होता असा दावा राऊतांनी केलाय। व्हिडिओ बघितल्यावरती कळतं, आणि नंतर कोणता दबाव, काय देवाणघेवाण झाली। मी त्याच गावातला आहे, ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी। अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, एवढं सांगतो। माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे। माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते। तर 2 दिवस यावरून आरोप प्रत्यारोप झाल्यावर आता जमिनीच्या वादासोबत माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिलंय।
संजय राऊतांच्या आरोपांवरती मी तर यापूर्वी पण बोललो नाहीये आणि बोलू पण इच्छित नाही, परंतु एवढंच सांगू इच्छितो, हे त्यांच्या सगळ्या मनातल्या कल्पना आहेत आणि त्यांचं जुनं दुखणं हे आज उफळून येताना दिसत आहे. त्यामुळे संजय राऊत का बोलतात, कशाला बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आता त्यांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे पूर्णपणे आहेत. अलिबागला मी वारंवार जात असतो, माझं गाव आहे, माझी शेती आहे तिकडे. त्याच प्रकारे मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो. तिकडेच गेलो असताना 2 लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला. मी चालत माझ्या शेताकडे जात होतो, त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं. तर तिकडे मारामारी होत होती. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका, शांतपणे बसून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या. त्या जागेशी माझा काही संबंध नाही. नार्वेकरांनी आपली बाजू तर मांडली आहे, पण राऊतांनी सुद्धा गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे नार्वेकर नेमकं त्या भागात काय करत होते? एवढ्या छोट्या गावात एक वाद सुरू असताना नार्वेकर नेमकं तिथे पोहोचणं हा निव्वळ योगायोग आहे का, की नार्वेकरांचे यात काही हितसंबंध आहेत? हे देखील प्रश्न या व्हिडिओमुळे उपस्थित होत आहेत. त्याची उत्तरं आता आपल्याला मिळतात का हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.